माणूस गेला की 10 दिवसाच्या आत घरवर जाण्याची पद्धत आहे. जातो की नाही? तुम्ही घरवर म्हणतात की दारावर म्हणतात? बोला बोला. दारावर. ठीक आहे, हरकत नाही. घरवर म्हणा ना तर दारावर म्हणा, एकच आहे. दारावर जातात ना तुम्ही सगळ्याजणी? सर्वजण जातात ना दारावर माणूस गेल्यानंतर? का बरं जावं दारावर? त्याचं रिझन, त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? का बरं जावं बाबा? सांगू का मी? ऐका. दारावर जाण्याच्या पाठीमागे कारण इतकंच आहे की त्या घरातल्या लोकांचं दुःख हलकं व्हावं म्हणून दारावर जाण्याची पद्धत आहे. पण महाराजजी, माझ्या म्हणण्यानुसार जर तुम्ही बघितलं तर मी बऱ्याच लोकांच्या घरवर दारावर गेलेली आहे. पण मला नेहमी असं वाटतं की 50% लोक दारावर जातात दुसऱ्याचं दुःख हलकं करण्याकरता, आणि 50% लोक दारावर जातात दुसऱ्याच्या दुःखावर मीठ चोळण्याकरता. तुम्हाला हे खरं वाटो अथवा न वाटो, काही लोकांना टॉन्ट मारायची घाण सवय आहे, टोमणी मारायची. ते 10व्यात आली तरी टोमणी मारतात हो. श्राद्धात गेली तरी टोमणी. दुःखाचा प्रसंग आहेत की सुखाचा आहेत कळत नाही, एकमेकीला टोमणे देणं एवढंच माहित असतं. या काही दारावर जाणाऱ्या बायका त्या घरामध्ये जातात, ते घरातले बिचारी दुःखी झालेली असतात, रडत असतात, आणि या दारावर जाणाऱ्या बायका त्या घरातल्या लोकांना जाऊन बोलतात बरं का. त्यांचं सांत्वन नाही करत, उलट बोलतात. का हो, एवढे आजारी होते, आम्हाला कळवायचं ना तुम्ही, आम्ही तुम्हाला चांगल्या दवाखान्याचा पत्ता दिला असता, हाताने माणूस मारला. खरं सांगा मला, कोणी हाताने माणूस मारतं का? आणि तुम्हाला वाटतं का घरातले दवाखाना करत नाही? घरातले दवाखाना करतात, पण उभ्या महाराष्ट्रामध्ये रिकामे सल्ले देणारे खूप लोक आहे. म्हणून ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं. प्रत्येक नातेवाईकाचं वेगळं हॉस्पिटल आहे, वेगळा दवाखाना आहे. कुठे कुठे घेऊन फिरणार आहात तुम्ही? आणि याच्या पुढचं वर्जन सांगू का? या जगामध्ये असा एकही डॉक्टर नाही की तो तुमच्या मरणाला अडवू शकेल. याच्यावर अंडरलाईन करा. वैद्य वाचविती जीवा, तरी कोण ध्याने देवा, तरी कोण ध्याने देवा, तरी कोण ध्याने. हो, वैद्य वाचविती जीवा, तरी कोण ध्याने देवा, तरी कोण ध्याने देवा, तरी कोण ध्याने देवा. वैद्य वाचविती जीवा. समजा वैद्य जर जीवाला वाचवणारा असता तर त्याची काय गरज पडली असती? कळतंय का मला काय सांगायचंय? त्याची गरज पडली नसती. वैद्याला जीवाला वाचवता येत नाही, नाही वाचवता येतो. याच्यावर अंडरलाईन करा तुम्ही. सांगते जरा ऐका. तुम्ही कधी दवाखान्यात गेलेत का? सगळे बसलेले गेलेत का कधी दवाखान्यात? तुम्ही काहीच बोलत नाही, सगळे निरोगी बसलेत की काय इथं? जातात ना दवाखान्यामध्ये, असं हो नाही काहीतरी बोला ना. भूक लागली का तुम्हाला? दवाखान्यात तुम्ही गेलात, हॉस्पिटलला गेलात, बरोबर? तिथे एंट्री केली, प्रवेश केला आतमध्ये, की मला तुम्ही सांगा, त्या दवाखान्यात गेल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय दिसतं? जरा आठवा, मेंदूवर जोर द्या जरा. बोला बोला बोला. क्या बात है. काही रिसेप्शन म्हटले असेल, काही डॉक्टर म्हटले, काही पेशंट म्हटले, सगळे नंतर. पण जे म्हटलेत ना देवाची मूर्ती, त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. देवाची मूर्ती दिसते बाबा. ज्या डॉक्टरांचा ज्या देवावर भाव असेल त्या देवाची मूर्ती तिथं असते, बरोबर आहे की नाही? मग आपण गेल्या गेल्या देवाची मूर्ती. आता व्यवस्थित ऐका. आपलं सिरियस असणारं पेशंट घेऊन आपण डॉक्टरकडे जातो. ही परिस्थिती कधी ना कधी कोणाच्या ना कोणाच्या जीवनात आली असेल बरं का. डोळ्यासमोर आठवा, इमेजिन करा, आपलं पेशंट सिरियस आहे आणि आपण डॉक्टरकडे घेऊन जातो. डॉक्टर आपल्याला भेटतात, आपल्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी असतं, पेशंट सिरियस आपल्या हातामध्ये असतं, आणि आपण डॉक्टरला सांगतो, डॉक्टर साहेब काहीही करा पण आमचं माणूस वाचवा. असंच म्हणतो ना बाबा आपण, असंच म्हणतो. डॉक्टर सगळं बघतात. डॉक्टर म्हणतात हा फॉर्म भरावा लागेल, एवढे पैसे तयार ठेवावे लागतील. डॉक्टर साहेब पैशाची काळजी करू नका, त्यांनी आमच्यासाठी खूप कमवून ठेवलंय, वाटलं तर सगळं विकून टाक, तुम्हाला पैसे लागल तेवढे आणून देतो, पण आमचं माणूस. असंच म्हणतो ना आपण. आणि शेवटचे शब्द आपले असतात काय? डॉक्टर साहेब तुमच्या पाया पडतो पण आमचं माणूस वाचवा. डॉक्टर त्यावर काय उत्तर देतात? व्यवस्थित ऐका. डॉक्टर म्हणतात जेवढे या 2 हातात आहेत तेवढे प्रयत्न मी करेल, पण जिथे माझे प्रयत्न संपतील तिथून पुढे
त्या देवाचे प्रयत्न सुरू होतील. म्हणून पाया माझ्या पडू नका. पायाच पडायचं असेल तर तुम्ही देवाच्या तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी. चक्र पाणी वाचोणी या, चक्र पाणी वाचोणी या, चक्र पाणी वाचोणी या, चक्र पाणी वाचोणी या. काळाची उडी ओढे रबा देवा, काळाची उडी ओढे रबा देवा, रबा देवा. असतं महाराज बरं का. डॉक्टरांना जर आपल्या मरणाला अडवता आलं असतं तर उभ्या जगामध्ये एकही डॉक्टर मेला नसता. पण डॉक्टरलाही मरावं लागतं की नाही. इथं आलेल्या प्रत्येकाला मरावं लागणार आहे. याच्यावर अंडरलाईन करा. का? कारण ज्या लोकात आपल्या सर्वांचा जन्म झाला ना, त्या लोकाचं नाव काय महाराज? मृत्यू लोक. का मृत्यू लोक? कारण इथं येणाऱ्या प्रत्येकाला मरावं लागतं म्हणून मृत्यू लोक. आलेल्या प्रत्येकाला जायचंय. श्रीमंतातल्या श्रीमंताला सुद्धा मरायचंय आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्याला सुद्धा मरायचंय. कबीरदाजी वर्णन करतात, आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. येणे ये कैले वो जाणे ही जेवटी, येणे ये कैले हो जाणे ही जेवटी. नाही कल्प जोडीले धन तेना चले लक्ष कोटी, जोडीले धन तेना चले लक्ष कोटी. जोडीले धन तेना चले लक्ष कोटी, जोडीले धन तेना चले लक्ष म्हणून आलिया सावळाची वेटी व भडाडी आलिया सावळाचे भेटीवर, आलिया सावळाची वेटी व आता घालावो राजा पायावर, आता घालावो राजा पायावर, आता घालावो राजा पायावर, आता घालावो राजा पायावर, राजा पायावर. क्या बात है. आभान करता एकदा जोरदार टाळी वाजवा. उभ्या महाराष्ट्रात अनेक गायक झाले असेल मौली, अनेक गायक, पण प्रमाणांचा बादशाह जर कोणी असेल तर ते आमचे आभा आहेत. जेवढे कीर्तनकाराचे प्रमाण पाठ नाही तेवढे आमच्या आभांचे पाठ आहे. खूप खूप मोठा तगडा पाठ आहे आणि तुमच्या गावावर विशेष प्रेम आहे आबांचं, हे महत्वाचं आहे. तुम्ही फार भाग्यवान आहेत की आबा येतात तुमच्याकडे. नाहीतर काही लोकांनी मात्र बुकिंग करून सुद्धा त्यांची तारीख मिळत नाही. पण असं खूप गोड प्रमाण आहेत. येताना एकटंच आलं होतं माऊली. आणि एक लक्षात ठेवा, जायला कोणी अडवू शकत नाही. कितीही संपत्तीवान असलो तरी मृत्यूला अडवता येणार नाही, नाही म्हणता येणार नाही. काही काही लोक म्हणतात, ताई मी 100 एकराचा मालक आहे, मी कसला मरतो. तुमची 100 एकर कुठंच लागत नाही बाबा, कुठंच नाही.
खरंच कुठंच लागत नाही. बँक बॅलन्स 4-5 कोटी कुठंच लागत नाही. इतका श्रीमंत, इतका श्रीमंत. आता झाले असेल टाटा बिर्ला, अनिल अंबानी. कोणाच्या संपत्तीचं वर्णन आमच्या तुकोबारायांनी केलं नाही. फक्त एकाच्या संपत्तीचं वर्णन तुकोबारायांनी केलं. महाराज चारी बाजूने श्रीमंत होता बुवा. एक बाजू नव्हती. पहिली गोष्ट भक्तीत श्रीमंत होता, ज्ञानाने श्रीमंत होता, प्रपंचाने श्रीमंत होता आणि संपत्तीने सुद्धा श्रीमंत होता. काय भक्ती होती रावणाची. सिरों को काट करी अपने किया जब ओ रावण ने, सिरों को काट करी अपने किया जब ओ रावण ने, किया सब राज दुनिया का, किया सब राज दुनिया का, दिलावर हो पैसा हो सदा जीवन भोग भंडारी, क्या बात आहे. काय भक्ती होती रावणाची. मी स्पष्टीकरण देते या प्रमाणाचं. रोजच्या रोज रावणाचा असा नित्यनेम होता बाबा. सकाळी 6 तास पूजा करायचा रावण महादेवाची. किती तास? 6 तास. मांडी सुद्धा मोडत नव्हता माऊली. मांडी सुद्धा नाही. आपली पूजा रावणाच्या पुढे कुठंच लागत नाही. आपण एका बाजूला देवाला आंघोळ घालतो आणि दुसऱ्या बाजूला सुनाला चहा टाक म्हणतो. ही आपली पूजा आहे. खरंच हो. रावण होता तो. मांडी मोडत नव्हता दादा. 6 तास पूजा करायची आणि रोजच्या रोज नित्यनेम ठरलेला होता. देवादिदेव महादेवाला 1000 कमल पुष्प व्हायचे बरं का. रावणाचं ठरलेलं होतं. किती फुलं व्हायची कमळाची? 1000. पण एक दिवस काय झालं, 999 फुलं मिळाली पण एक फुल काही केल्या मिळत नव्हतं. सगळीजण शोधाशोध करायला लागली. फुल मिळालं नाही. रावणाने विचार केला, एक फुल जर अपूर्ण पडलं तर माझी भक्ती अपूर्ण राहील. आता काय करायचं. रावण बघा किती ज्ञानी बरं का. रावणाने विचार केला, मला 10 तोंड आहे, मला दशमुख आहेत. रावणाने विचार केला, याला सुद्धा मुख कमल म्हणतात. म्हणून रावणाने एक शिर कट केलं आणि भगवंताला मुख कमल म्हणून अर्पण केलं. महाराज काय भक्ती होती रावणाची. त्या भक्तीच्या जोरावर रावणाने महादेवाचं आत्मलिंग उचलून आणलं होतं. भक्तीत श्रीमंत. ज्ञान किती होतं? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, मुखदगत, दशग्रंथी होता रावण. कोणत्याही ग्रंथातला कोणताही प्रश्न निम्म्या रात्री विचारा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर रावणाकडे होतं. महाराज फक्त ग्रंथाचा अभ्यास नव्हता केला, कलाकार होता रावण. गायकीच्या क्षेत्रातलं सुद्धा ज्ञान रावणाकडे होतं. महाराज काय गायन होतं रावणाचं. ते काय आताच्या गायकांसारखं नाही. आता काही काही गायक बर का बा, काही रडायच्या प्रसंगाला आनंदाचा राग गातात आणि आनंदाच्या प्रसंगाला रडायचा राग गातात. तसं नव्हतं रावणाचं. अरे रावणाने गावं आणि मेघानं सुद्धा बरसावं इतकं गोड गायन रावणाचं होतं. महाराज गायनातलं ज्ञान होतं, वादनातलं ज्ञान होतं. दशग्रंथी होता रावण. ज्ञानाने श्रीमंत, भक्तीने श्रीमंत. पुढे ऐका, प्रपंच केवढा होता रावणाचा. आपला प्रपंच रावणाच्या पुढं कुठंच लागत नाही बरं का. ऐका, आपला प्रपंच तर आहे तरी काय, हम दो हमारे दो. आता मोठा अवघड आहे. हम दो हमार. इथून पुढे तुम्ही ठेवता की नाही मला फार मोठा प्रश्न आहे. खरंच प्रश्न आहे. आबा आता जर एखाद्या मुलीचं लग्न झालं 2 वर्षांनी तिला विचारा काही मुलबाळ, ती म्हणते अजिबात नाही. ती म्हणते दत्तक घेईल. म्हटलं कारण. ती म्हणते ताई मुलं होऊ दिली की शरीराचा फिटनेस चेंज होतो म्हणून आम्ही होऊ देणार नाही. तुम्ही फिटनेसचा विचार करा. जा जरा मुस्लिम धर्मातल्या स्त्रियांकडे पहा महाराज. त्या मुसलमानाच्या एका बाईला 10 12 मुलं आहेत महाराज. एवढा डिलिव्हरीचा खर्च असताना सुद्धा ती लोक होऊ देतात. 10 12 मुलं आहेत. आणि अशीच जर त्यांची झपाट्याने संख्या वाढायला लागली तर हिंदुस्थानचा अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. हिंदूंनो सावध व्हा, झोपलेत तुम्ही. अरे नका 10 12. निदान माझं म्हणणं असं आहे, बहिणीला भाऊ असावा, भावाला बहीण असावी. बहीण भावाचं नातं अलौकिक नातं आहे.
अत्यंत सुंदर नातं आहे बहीण भावाचं नातं. पण सध्या बहीण भाऊ महाराज एका ठिकाणी भेटतात, पण सध्याचे बहीण भाऊ काही काही फक्त कोर्टातच भेटतात. का? कितीतरी बहिणी आहेत की भावाकडे वाटा मागितला, भावाच्या घरी जात नाही, भावाचं मात्र त्या ठिकाणी घर तुटलंय तुमचं. का? तर वाटा मागितला म्हणून. इथं बसलेल्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत, माझी तुम्हाला विनंती आहे, नका वाटा मागण्याच्या भानगडीत पडू. सासरची लोक किती ओरडू द्या, नका मागू. तुम्ही कुशाल वाईट होतात. अरे निदान वर्षातनं दोनदा तरी आम्हाला माहेरी जाता आलं पाहिजे. एक भाऊबीज आणि दुसरं रक्षाबंधन. अरे गेल्या गेल्या आमच्या भाऊजाईने निदान आम्हाला चहा ठेवला पाहिजे, असं तरी वागा हो तुम्ही, असं तरी वागा. कितीतरी बहिणी आहेत माहेर तुटलंयत कायमचं. कधीतरी आठवा आपल्या शाळेतले दिवस. बहिणींनो आठवा. अरे शाळेत गेलो असेल आणि कोणी पाहुणा भेटला असेल, चॉकलेट दिलं असेल तर तुम्ही एकटीने कधी खाल्लं नाही. घरी आल्या असतील त्याचे 2 तुकडे केले असेल, मोठा तुकडा लहान भावाला आणि छोटा तुकडा खाणाऱ्या तुम्ही बहिणी कशा वाटा मागतात मला कळत नाही. नका वाटा मागण्याच्या भानगडीत पडू. आणि इथं बसलेले सगळे भाऊ, तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्हाला 2-3 बहिणी, एखादी बहीण श्रीमंताच्या घरात आहे तिचा नका विचार करू, पण एखादी बहीण गरीबाच्या घरात दिलेली आहे, तिची परिस्थिती नाजूक आहे, माझी सगळ्या भावांना विनंती आहे थोडं तरी तिला द्या. कारण बहिणी भाच्यांना केल्यानं तुमच्या आयुष्यात काही कमी पडणार नाही. पण बहीण भावाचं नातं अनन्य सुंदर नातं आहे. पण सध्या बहिणीला भाऊ नाही, भावाला बहीण नाही, हा आपला प्रपंच आहे. जाऊ द्या. रावणा एकट्या रावणाला 80,000 बायका होत्या. किती ऐकताय तुम्ही सगळी पुरुष मंडळी? किती होत्या? तुम्ही फक्त ऐकायचं, त्या भानगडीत पडायचं नाही. नाही तर तुम्ही म्हणाल रावणाने एवढ्या केल्या होत्या, मी अजून एखादी करायला हरकत नाही. तुम्ही भाग्यवानी, तुम्हाला एक तरी मिळाली. सध्या प्रत्येक गावात 70% पोरं बिना लग्नाचेच मिळतच नाही महाराज. ही परिस्थिती आहे सध्या. तुम्हाला मिळाली आहे, तुमचं भाग्य आहे. रावणाचा ऐका, एकट्या रावणाला 80,000 बायका होत्या, 1,00,000 नातू आणि 1,25,000 पंतू. एवढा मोठा प्रपंच रावणाचा. मला असं वाटतं बरं का बा, आता जर सध्या रावण असता आणि एवढा मोठा प्रपंच असता, सध्या रावणाला वाटलं असतं मी आमदारकीला उभं राहावं, तर त्याला मतदान सुद्धा मागायची गरज पडली नसती. घरातलंच मतदान होतं ना, एवढं काही प्रचाराला जायची गरज पडली असती? अजिबात नाही. रावण प्रपंचाने श्रीमंत, ज्ञानाने श्रीमंत, भक्तीने श्रीमंत. पुढे ऐका आता, संपत्ती किती होती रावणाची. काशाची घरं सोडा, पितळाची सोडा, तांब्याची सोडा, फक्त सोन्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी, कांचनाची सप्तकोटी, सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. कोटी गैरे जाची भाषण तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची कांचन तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचना सप्तकोटी. तुकोबारायांचं म्हणणं आहे बरं का, माझं नाही. तुकोबाराय म्हणतात शुद्ध कांचनाची सप्तकोटी. कांचन म्हणजे कांचन ताई नाही बरं का, कांचन म्हणजे सोनं. सोन्याची किती होती? 7 कोटी घरं सोन्याची होती. रावण ज्या सिंहासनावर बसायचं ना बाबा, त्याला 9 पायऱ्या होत्या. सिमेंटने विटाने वगैरे बांधलेल्या नव्हत्या. मग 9 ग्रहांच्या 9 पायऱ्या आणि कुबेराच्या पाठीवर पाय देऊन रावण सिंहासनावर बसायचा. मग 4ही बाजूने श्रीमंत असणार रावण, त्याला मरण आलं नाही का? मला हाच पॉइंट तुम्हाला सांगायचा आहे. रावणासारख्या श्रीमंताला मरावं लागलं तेव्हा आपली 100 एकर आणि 4-5 कोटी मिळालेले रस्त्याचे कुठंच लागणार नाही दादा, कुठंच नाही. तुम्हाला वाटत असेल समृद्धी गेला आणि एवढे पैसे आले, खर्चायला काही वेळ लागत नाही. तुम्ही किती श्रीमंत आहात, रावण एवढा श्रीमंत होता तरी त्याला मरावं लागलं. म्हणून इथं येणाऱ्या प्रत्येकाला मरायचं आहे. का? कारण ज्ञानोबाराय म्हणतात उपजते ते नाशे, नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे गा. हे भ्रमण चालूच असणार आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम. पुन्हा पुन्हा यायचंय, पुन्हा पुन्हा जायचंय, पण जाण्याला नाही म्हणता येत नाही. का? मी म्हणते म्हणून नाही. ज्ञानोबारायांची उभी ऐका. ज्ञानोबाराय म्हणतात देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परीत. काय ज्ञानोबारायचं वक्तव्य महाराज,
काय ज्ञानोबाराचे शब्द आहे. ज्ञानोबाराचा एकूण एक शब्द आपल्यासाठी अमृत आहे. एक सांगू तुम्हाला, सकाळी उठून गावामध्ये चहा प्यायला जाण्यापेक्षा सकाळी उठून ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीतल्या 2 ओव्या तरी वाचा महाराज. काय देते आम्हाला ज्ञानेश्वरी? सांगू तुम्हाला काय देते ज्ञानेश्वरी. ज्याला जगण्याचं ज्ञान नाही त्यांना ज्ञानेश्वरी वाचा. ज्याला वागावं कसं कळत नाही त्यांना ज्ञानेश्वरी वाचा. ज्याला मरावं कसं कळत नाही त्यांना ज्ञानेश्वरी वाचा. जगण्याचं, वागण्याचं आणि मरण्याचं उत्तम ज्ञान जर कशात असेल तर माझ्या ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीत आहेत महाराज. एकूण एक शब्द आपल्यासाठी अमृत आहे. आमच्या सगळ्यांवर ज्ञानोबारांचे, संतांचे उपकार आहेत. नाही तर काय आमची ताकद होती तुमच्या पुढे बोलायची महाराज. काय बोललो असतो आम्ही बोलून बोलून. हे आमच्या संतांची कृपा आहेत आमच्यावर. आमचे सगळेजण आदर करतात. एवढं सोपं नाही. काय ज्ञानोबाराचे शब्द आहे. फक्त ओवी वाचली, शब्द वाचला की ज्ञानोबारायला काय म्हणायचंय त्याचं मनन करा, त्याचं चिंतन करा आणि सगळ्यात महत्वाचं त्याचं आचरण करा. ज्ञानोबाराय म्हणतात देहाची या गावा आलिया. ज्ञानोबारायांनी देहाला गाव शब्द वापरला. गाव. ज्ञानोबाराय म्हणू शकले असते देहाची या देशा आलिया, देहाची या राज्या आलिया, जिल्हा आलिया, तालुका नाही. तालुका नाही म्हणत, जिल्हा नाही म्हणत, राज्य नाही म्हणत, देश नाही म्हणत. मग देहाला काय म्हणतात दादा? ऐकताय ना तुम्ही सगळे? काय म्हणतात? गाव. गाव शब्द का वापरला असेल ज्ञानोबारायांनी? याच्या मागे कारण आहे. तुमच्यातली एखादी अडाणी म्हातारी आहे, आजी आहेत अडाणी, आणि तिचे नातेवाईक अमेरिकेला राहतात. ऐका बरं का व्यवस्थित, तुम्हाला प्रश्न विचारणार मी. तिचे नातेवाईक अमेरिकेला राहतात. ती म्हातारी अमेरिकेला निघाली, पण तुम्ही जा आजीला विचारा, आजी कुठं निघालात? आजी म्हणत नाही आउट ऑफ चालले, आजी म्हणत नाही अमेरिकेला चालली, आजी म्हणत नाही परदेशाला चालली. आजी अमेरिकेला जरी निघाली तरी काय म्हणते? गावाला चालली. बरं, आजी गेली अमेरिकेला, तिला ती अमेरिका खूप आवडली. आवडल्यानंतर त्या नातेवाईकाला म्हटली काय भारी रे तुझी अमेरिका, मला खूप आवडली, आता 2-3 महिने इथंच राहते. कोण म्हटली? आजी. ती नातेवाईक होता ना अमेरिका. आजी ही अमेरिका आहे, इथे महागाई फार जास्त आहे, मनुष्यबळ फार कमी आहेत, तुम्हाला जास्त दिवस नाही राहता येणार. आजच्या दिवस काय राहायचं ते राहा, काय खायचं ते खा, आणि उद्या तुमच्या देशाला तुम्ही निघून जा. मग मला तुम्ही सांगा, इथे ठेवणाऱ्याची इच्छा महत्वाची की राहणाऱ्याची इच्छा महत्वाची? ऐकताय तुम्ही सगळेजण? कुणाची इच्छा महत्वाची? ठेवणाऱ्याची. मला तुम्हाला तेच सांगायचंय, देहरूपी गावाला आपण सगळे आलेलो पाहुणे आहोत. आणि इथं आल्याच्या नंतर आपण बांधलेला बंगला, आपण घेतलेली गाडी, आपण कमवलेली जमीन, आपण साठवलेला बँक बॅलन्स, आपल्याला हे सगळं खूप आवडतं. भगवंत तुम्हाला न्यायला आलात, देवानं सांगितलं चला निघा, देवाला सांगितलं देवा सगळं दिलं तू, आता एकच इच्छा आहे शेवटची. काय? काही नाही, एवढ्या पंताचं लग्न पाहते मग मला तू घेऊन जा. देवानं सांगितलं काय पाहायचं ते आज पहा, काय खायचं ते खा, उद्या तुझं तिकीट काढलंय, मग मला सांगा इथे आपली इच्छा महत्वाची की त्याची इच्छा महत्वाची? त्याची इच्छा महत्वाची. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात देहरूपी गावाला आपण सगळे आलेलो पाहुणे आहोत, कारण इथं आपल्या इच्छेला काहीच प्राधान्य नाही. पाहुण्याला पाहुण्याचा बंगला किती आवडला तरी तिथं राहता येत नाही, कारण आपल्या इच्छेला इथे प्राधान्य नाही. एक लक्षात ठेवा, सगळं तुमच्या ताब्यात आहे. तुमचं कुटुंब तुमच्या ताब्यात आहे, तुमचं गाव तुमच्या ताब्यात आहे, तुमचा समाज तुमच्या ताब्यात आहे, तुमच्या घरातली लोक तुमच्या ताब्यात आहेत, सगळे तुमच्या ताब्यात आहे, तुमची सून तुमच्या ताब्यात आहे. बरोबर आहे की नाही? आता उलट बोलावं लागेल. आता सून नाही दादा, आता तुमची सासू तुमच्या ताब्यात आहे, सगळं तुमच्या ताब्यात आहे. मला मान्य आहे, पण मुळात तुम्ही त्याच्या ताब्यात आहात याचा विसर तुम्हाला पडलाय. आपण कुणाच्या ताब्यात आहोत? त्याच्या. म्हणून आपण देहरूपी गावाला आलेलो सगळे पाहुणे आहोत. म्हणून ज्ञानोबारायांनी देहाला गाव शब्द वापरला. मी पाहुणा रे तू पाहुणा, मी पाहुणा रे तू पाहुणा, ऐकणारा 2 दिवसाचा बाजार तारा, 2 दिवसाचा बाजार तारा, 2 दिवसाचा बाजार तारा. ऐकणारा 2 दिवसाचा बाजार
गावामध्ये आलेले सगळे कोण आहोत? पाहुणे आहोत. मी तुमच्या गावात आलेली कोण आहे? पाहुणे. आणि तुम्ही तुमच्या गावातले कोण आहात? तुम्ही म्हणायचं नाही माझं गाव आहे हे. तुम्ही सुद्धा कोण आहात? पाहुणे. आणि मी सुद्धा कोण आहेत? पाहुणे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात देहरूपी गावाला आपण सर्व आलेलो कोण आहोत? पाहुणे. आणि इथं आल्याच्या नंतर दादा 2 प्रकारचे सोहळे आम्हाला भोगायचे आहे. हे बघा, माणसाच्या जीवनामध्ये मुख्य 3 सोहळे, लक्षपूर्वक ऐका. 2 सोहळे देवाच्या हातात आहे आणि 1 सोहळा आपल्या सर्वांच्या हातात आहे. बसल्या बसल्या सगळे मला उत्तर द्या. मुख्य 3 सोहळे, 2 सोहळे देवाच्या हातात आणि 1 सोहळा आपल्या हातात सगळ्यांच्या. 2 सोहळे जे देवाच्या हातात आहेत ना, ते कोणते कोणते तुम्ही सांगा. पहिला जन्माचा सोहळा कुणाच्या हातात आहे? बोला बोला मागची मंडळी. देवाच्या. अगदी बरोबर. शेवटचा मरणाचा सोहळा कुणाच्या ताब्यात? देवाच्या. आणि मधला लग्नाचा सोहळा कुणाच्या ताब्यात आहे? काय लवकर आपल्या म्हटले राहू तुम्ही. लग्न करायचं की नाही आपण ठरवू शकतो, पण मरायचं की नाही ठरवता येत नाही. पण खरं सांगू बाबा, माणसं जितकी लग्नाची तयारी करतात तेवढी मरणाची करतात का? किती लग्नाची तयारी करतात. आता काय सांगू तुम्हाला, एखाद्याची बायको गेली ना, बायको 6 महिन्यात अख्ख्या नातेवाईकाला सांगतो दुसरी असेल तर पहा. इतकी लग्नाची तयारी. आणि माझं म्हणणं एवढंच आहे बा, लग्नाची तयारी नाही केली तरी चालेल, पण जिवंतपणी मरणाची तयारी करा आणि लगेच तयारीला लागा आजपासून. करा हरी भक्ती परिलोकी येईल काम. करा हरी भक्ती परिलोकी येईल काम. सोड विनय सोड विनय परलोकी येईल कामा. आणि म्हणून लगेच तयारीला लागा बरं का मरणाच्या. आता घरी गेल्या गेल्या तयारी करा. कराल ना? नाही? घरी गेल्या गेल्या तयारीला लागा. नाही काय म्हणतात? लगेच तयारी. एक बाई अशी आगाऊ होती माझ्या कीर्तनात बसलेली बरं का. आगाऊ कधी कधी आगाऊ बाया असतात ना, ती एक बाई इतकी आगाऊ होती. ती उठली चालू कीर्तनात आणि ती म्हणली, ताई तुम्ही म्हणतात घरी गेल्या गेल्या मरणाची तयारी करा, आता जातानाच बांबू घेऊन जाऊ का तिरडी बांधू का? तिरडी नाही बांध. ती म्हणली आताच हांडा उलटा करायचा का, आळणी भात शिजवायचा का, लिंबाचा पाला खुडायचा का, कडू मात्र त्या ठिकाणी हे सगळं कर. नाही, हे नाही करायचंय. ही तयारी करायला लोक तयार आहे, तुम्ही फक्त मरा. खरंच 10 मिनिटात मरणाचा बाजार आणतात. 10 मिनिटात. घरातले म्हणतात अरे थांबा रे, त्याची पोरगी येते जरा थांबा. लोक म्हणतात अजिबात नाही, बराच वेळ झाला, मड्याला पहिलं नदीवर घ्या. काय म्हणतात दादा आपल्याला? मड मड. किती चांगलं नाव ठेवू द्या तरी काय म्हणतात? मड. एक लक्षात ठेवा, आपल्याला नदीवर न्यायची घाय अख्ख्या लोकांना झाली. ही तयारी नाही करायची. मग जिवंतपणी मरणाची तयारी करायची. एक 4-5 मुद्दे सांगते बरं का, तेवढे जर लक्षात राहिले ना माझ्या कीर्तनाचं सार्थक होईल. ऐका, सध्या झालंय काय माहितीये का, कीर्तनकारही भरपूर झाले. आता प्रत्येक कार्यक्रमाला कीर्तन आहे. तुम्ही इतके भामटे आहेत ना की ऐकतात आणि तिथं सोडून देतात. तसं काही करू नका व. मी फार कळकळीने सांगते, अख्खं नका लक्षात ठेवू. एवढे 4-5 मुद्दे माझ्या कीर्तनातनं घेऊन जा. माझी कळकळीची विनंती आहे, खरंच कळकळीची विनंती. जीवनामध्ये जिवंतपणी मरणाची तयारी करायची. कधी कुणाच्या प्रपंचाचं वाटोळं करू नका, पण मरणाची तयारी करायची. 2, कधीच कुणाची निंदा करण्याच्या भानगडीत पडू नका. सध्या लोकांना सगळ्यात घाण सवय लागली. कशाची बाबा? निंदा. लोक 10व्यात आले तरी एकमेकीचं कुटाळ करतात. वर्ष श्राद्धात गेले तरी चावळत बसतात. मला फार विशेष वाटतं. एक सांगू तुम्हाला, आपल्या वाणीनं जितकं चांगलं बोलता येईल तेवढं बोला. पण आपल्या बोलण्यामुळे कुणाचं वाईट होत असेल तर 100% टाळा महाराज. नका बोलू कोणाच्या विषयी. काय मिळतं तुम्हाला? एक लक्षात ठेवा, तुमच्या विषयी कोणीतरी बोलतंय ना, बोलू द्या. का बोलू द्या? बिना साबणीचा मळ निघतोय, हरकत काय तुम्हाला? काय माझं म्हणणं असं आहे ताई की आपल्या आजूबाजूला, घराच्या आजूबाजूला 4-5 तरी निंदक राहायला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? हे माझं नाही म्हणणं. संत म्हणतात निंदकाचे घर
असावे शेजारी. शेजारी पाहिजे हो आपल्या 2-4 निंदक. का बरं? न म्हणता आपलं पाप धुवायचं काम करतात ते, न म्हणतात म्हणून पाहिजे निंदक. लोकांना फार निंदा करायची सवय लागलीत आणि याचा मला फार अनुभव आला दादा. रोज फिरते मी, मला फार अनुभव आला. तर बघा, माझं 2 तास इथं बसून कीर्तन ऐकतील आणि मी गेले की माझंच कुटाळ करतील. निंदा मत करीना किसी की, सच्ची बात कबीर जी की. निंदा मत करीना किसकी, सच्ची बात कबीर जी की. दावत करना किसी की सच्ची बात करेंगे दावत करना किसी की सच्ची बात करेंगे एक सच्चा एक झूठा, हो कौरव पांडव भाई एक सच्चा एक झूठा सच्चा तो वैकुंठ जावे झूठा नरक में बैठा दामन कबीर जी की निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसकी मत करना किसकी मत करना किसकी. क्या बात है. निंदा मत करना किसी की सच्ची बात कबीर जी की. कबीर जी म्हणतात कुणाची निंदा करू नका, कुणाच्या विषयी बोलू नका. पण सध्या लोकांना एकमेकाच्या विषयी बोलण्यात खूप आनंद वाटतो. पण जिवंतपणी मरणाची तयारी करायची, कुणाचीच निंदा करू नका. ऐका, जिवंतपणी मरणाची तयारी करायची. 3, व्यभिचार करू नका. जिवंतपणी मरणाची तयारी करायची. महिला मंडळ, ज्या पतीच्या हातून मंगळसूत्र घातलंय ना, कशावर प्रेम करावं हे आम्हाला कळालं पाहिजे. पण काही लोक तनाच्या प्रेमात पडले, काही लोक धनाच्या प्रेमात पडले, पण काही लोक कृष्णाच्या प्रेमात पडले. ज्यांनी भगवंतावर प्रेम केलं तो तण आणि धनाकडे पाहत नाहीत महाराज. म्हणून प्रेमच करायचं असेल तर माझ्या भगवंतावर प्रेम करा, तणावर आणि धनावर प्रेम करू नका. ते तुमच्या मागे आपोआप पळेल धन, पण त्याच्यावर प्रेम करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण संप्रदायामध्ये नीतिमत्ता खूप महत्वाची आहे. जिवंतपणी मरणाची तयारी करायची. 1, देवाच्या वाट्याचं कधी घरी आणू नका. उलट होता होईल तेवढं देवाला दान द्या. खरंच करा दान. तुम्ही 10 रुपये कमवतात ना माता मौल्यांना, त्यातले 2 रुपयाचा वाटा देवाला काढून ठेवा. का? कारण 10 रुपये कमवण्याच्या पात्रतेचं आम्हाला त्यानं बनवलंय. त्याचा वाटा जीवनामध्ये असला पाहिजे. तुम्हाला माझं खोटं वाटेल महाराज, माझ्या जीवनातला नियम आहे. मी रोज कीर्तन केलं की त्याचा वाटा बाजूला काढून ठेवते. त्याचा परिणाम प्रकाश महाराज असा अनुभवायला आला की परमेश्वराने मला रोज काहीच कमी केलं नाही. हो, पण त्याचा वाटा जीवनामध्ये ठेवला पाहिजे. महिला मंडळ, थोडं तरी त्याच्या वाट्याला ठेवा. अरे पोरासाठी किती वाटा कमवून ठेवावं, काही कोणी कोणाचं नाही महाराज. त्याचा वाटा जीवनात असला पाहिजे आणि त्याला द्यायला नाही म्हणू नका. एक लक्षात ठेवा, गावात सप्ताह बसलाय ना, वर्गणीवाले दारात येण्याच्या आधी तुमची वर्गणी मंदिरात गेली पाहिजे. असं करून तर पहा तुम्ही तुमच्या जीवनात काही कमी पडत नाही दादा. देवाच्या वाट्याचं देवाला दिलं पाहिजे. आणि लोक देवाला देताना कंजूशी करतात. हो, आतापर्यंत लय अनुभव आलेत महाराज लोकांचे. जो गंजलेला रुपया आहे तो देवाला. आता कधी कधी निवृत्तीनाथांच्या दानपेट्या आम्हाला खोलाव्या लागतात महाराज, पाहतो आम्ही. गंजलेला रुपया देवाला, जी अख्ख्या बाजूने चिटकवलेली नोट ती देवाच्या दानपेटीत. मला एक सांगू का, ज्यानं गंजलेल्या रुपयाला देवाला दिलायत महाराज, गंजलेला रुपया देवाला दिलायत, त्याच्या आयुष्याला गंज चढायला वेळ लागत नाही. आणि ज्यानं फाटलेली नोट देवाला दिली त्याचा प्रपंच फाटका व्हायला वेळ लागत नाही. देवाला देताना मन मोकळ्यानं द्या महाराज. म्हणून देवाच्या वाट्याचं घरी नका आणू. सप्त्याला उरलेला तेल डबा जर तुम्ही तुमच्या घरी आणत असाल तर 100% तुम्हाला रक्ताच्या बॅग भराव्या लागतील. लिहून ठेवा. सप्त्याला उरलेली रक्कम, सप्त्याला उरलेला तांदूळ तुम्ही तुमच्या घरी आणत असाल तर 100% तुम्हाला दवाखान्याच्या वाऱ्या कराव्या लागतील. म्हणून देवाच्या वाट्याचं देवाला, गावाच्या वाट्याचं गावाला आणि भावाच्या वाट्याचं भावाच्या वाट्याचं 1 रुपया सुद्धा आपल्या वाट्याला एक्स्ट्रा येता कामा नाही दादा, अजिबात नाही.
लोक भावाला फसवतात, एकत्र राहतात, एकत्र काही काही. ती बायको म्हणते सगळंच नका देऊ भावाला, थोडं आपल्याला ठेवत चला. कधी कधी एखादा भाऊ शेतकरी असतो, एखादा भाऊ श्रीमंत असतो, एखादा भाऊ म्हणजे नोकरीला असतो, एखादा शेतकरी. आणि शेतकऱ्याची सध्या फार दयनीय परिस्थिती महाराज, फार वाईट परिस्थिती. तुम्ही बघा, सध्या शेतकऱ्याला रडायला माणूस नाही, निसर्ग साथ नाही देत महाराज शेतकऱ्याला सध्या. काही काही शेतकऱ्यांच्या, आता आमच्या इकडे तर सगळे बागायतदार आहे महाराज, एक सुद्धा बाग व्यवस्थित आला नाही दादा. लेकराप्रमाणे जपायला लागतं त्या बागाला, लेकराप्रमाणे. मध्यरात्री पाऊस आला तर रात्रीचं पोरं बाळ सोडून फवारा मारायला निघायला लागतं. एक बाग व्यवस्थित नाही महाराज. कोटी कोटी 2-2 कोटीचं कर्ज घेऊन बसलेत लोक. 2 वर्ष झाले निसर्ग साथ देत नाही. इकडून तिकडून निसर्गाने साथ दिली, बाग चांगला येत नाही. बाग चांगला आला, निसर्गाने साथ दिली तर भाव चांगला राहत नाही. निसर्गाने साथ दिली, बागाही चांगला आला, भावही चांगला आहे, पण व्यापारी पैसे घेऊन पळून जातो. ही सध्या शेतकऱ्याची परिस्थिती महाराज. सांगा ना मला, ओ कांदे चाळीतले वाहून गेलेत महाराज. एक पीक व्यवस्थित नाही. पण सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती, व आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही. पुन्हा उभं राहा, पुन्हा लढा, येईल आपला दिवस एक तरी चांगला. पण मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे, त्या शेतकऱ्याला वाटतं माझ्या भावानं मला आधार दिला पाहिजे. आणि तो भाऊ काय करतो, पगार वेगळा आणतो, बायको सांगते म्हणून कोपऱ्यात वेगळा काढून ठेवतो आणि घरात वेगळा देतो. कोपऱ्यात ठेवतो, तुम्हाला कोपऱ्यात ठेवणारी माहिती आहे ना, कोपऱ्यात ठेवतो तो कोपऱ्यात, आणि मग वेगळा निघाला का वेगळं माहिती ना कसं निघतं. तुम्हाला माहिती आहे, सांगायची काही गरज नाही आहे का. वेगळा निघाला का वेगळा, मग ते कोपऱ्यात साठवलेला हळूच काढतो आणि मग वेगळं निघालं का स्वतःसाठी वापरतो. ऐका, भावाला फसवून ज्याने कोपऱ्यात साठवून ठेवलं आणि वेगळं निघालं, हळूच काढलं, त्याला ती सगळीची सगळी प्रॉपर्टी दवाखान्यात खर्च करावी लागणार आहेत महाराज. एवढं सोपं वाटतं भावाला फसवणं? नका फसवू महाराज भावाला. त्याच्या वाट्याचा एवढा बांध सुद्धा आपल्या वाट्याला एक्स्ट्रा येता कामा नये. बांध करणारे नीट ऐका, नका कोरू कोणाचे बांध. सध्या लोकांना घाण सवय लागली, याचा बांध कोर, त्याचा बांध. तुम्हाला एक सांगू का, मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहेत. आतापर्यंत बरेच लोक मरताना पाहिले दादा, पण मला असं एकदा आढळलं नाही की एखाद्याने 5-25 बांध कोरले, लोकांना त्याची दया आली, तो मेला आणि लोकांनी त्याच्या मड्यावर 10-15 बांध दिले. काय येतं आमच्या बरोबर, खुशाल बांध करण्यात तुम्ही शातीर झालेत. अजिबात कोणाचे बांध करू नका, ज्याचं त्याचं त्याला दिलं पाहिजे. महिला मंडळ, जावाच्या वाट्याची एवढी वाटी सुद्धा आपल्या वाट्याला एक्स्ट्रा येतं कामा नये. म्हणून भावाच्या वाट्याचं भावाला, देवाच्या वाट्याचं देवाला, गावाच्या वाट्याचं गावाला. जिवंतपणी मरणाची तयारी करायची, अखंड आणि अखंड चिंतन त्या विठोबाचं. काळ सारा वाचतने, काळ सारा वाचतने, काळ सारा वाचतने, काळ सारा वाचतने. एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने. दक्षिणा तुळशीचा, दक्षिणा तुळशीचा, दक्षिणा तुळशीचा, दक्षिणा तुळशीचा. विहार विहार, विहार विहार, हे मयुराचे सारे, हे मयुराचे सारे. बात नाही. ऐका बरं का, मरण आपल्या हातात नाही, पण एक गोष्ट आपल्या हातात आहे. लक्षपूर्वक ऐका, मृत्यू नाही आपल्या हातात, पण मरताना काय करून मरायचं तेवढं आपल्या हातात आहे. तुम्ही आज ठरवा सगळ्यांनी काय करून मरायचं. एक, चिंता करून मरायचं की चिंतन करून मरायचं, हे ठरवलं पाहिजे. काय करून मरायचं महिला मंडळ? म्हणताय खरं चिंतन, पण अख्ख्या मला चिंताग्रस्त दिसताय इथं. प्रत्येकीच्या चेहऱ्यावर अशा आठ्या पसरलेल्या आहेत. कोणाला कशाची चिंता, कोणाला कशाची चिंता. इथं बसलं तरी पोरांनी जेवण केलं की नाही त्याची चिंता, पोरं शाळेत गेले की नाही त्याची चिंता, नवरा कामावरून आला की नाही त्याची चिंता. किती चिंता करतोय आपण. नका करू कुणाची चिंता. कशासाठी चिंता करायची? नका कुणाची चिंता नका करू महाराज.
कुणाची किती काळजी केली किती चिंता केली, आपलं कोणी नाही हे त्रिकालवादी सत्य आहे. कोण आहेत आपलं सांगा ना मला. तुम्हाला वाटतं सगळे आपले? काही काही बाय आमच्याकडे येतात, ताई मी गेले तर कसं होईल काय माहिती, मी गेले ना घरात पान हालत नाही हो, मी गेले तर कसं होईल का. तुम्हाला एक सांगू का, तुमचा गोड गैरसमज आहे. तुम्ही जाऊन तर पहा, कोणाचं काही राहत नाही. एक सांगू बाबा, लोक आपल्या प्रेताला अग्निडाग देतात आणि घरी आल्या आल्या कडू घास काढा म्हणतात. जेवायचं कोणी थांबत नाही, तुम्ही म्हणतात मी गेल्यावर कसं होईल काय माहिती. अजिबात नाही. चिंता न करता चिंतनात काळ घाला, काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नानी, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्त आहार विहार, नियम इंद्रियासी सार. स्वतःच्या इंद्रियाला नियम घालून घ्या आणि आपल्या जीवनातला काळ चिंतनात घाला. परमार्थ करायचंय. का करायचंय? कारण सांगू तुम्हाला, आपल्याकडे आयुष्य फार कमी आहे. एक ना एक दिवस आपल्या जीवनामध्ये वर्ष श्राद्धाचा विधी येणार आहे. लक्षपूर्वक ऐका. ज्या विधीला आलोत ना, तो विधी आपल्या सर्वांच्या जीवनात येणार आहे. हे बघा, माणसाच्या जीवनामध्ये 3.5 प्रकारचे पर्वकाळ असतात. वर्ष श्राद्धाला आलं की त्या विधीचं वर्णन करणं ही कीर्तनकाराची जबाबदारी असते महाराज. कीर्तनकाराने त्या विषयाला धरून बोलणं ही कीर्तनकाराची जबाबदारी असते. ऐका, 3.5 प्रकारचे पर्वकाळ आहे. मी पटापट तुम्हाला सांगते, तुम्ही पटापट ऐका. पटापट ऐकलं की मी पटकन तुम्हाला प्रश्न विचारेल, तुम्ही मला पटकन उत्तर द्या. जमल नाही सगळं? आता ऐका. मानवी जीवनामध्ये पहिला पर्वकाळ 12 वर्षांनी असतो. 12 वर्षांनी येणारा पर्वकाळ, त्याचं नाव काय बाबा? बोला ना. त्याचं नाव आहे कुंभमेळा. सिंहस्थ पर्वणी. किती वर्षांनी तो? 12 वर्षांनी. आता आलं की नाही 2027 ला, सगळ्यांनी या जिवंत राहिली तर म्हणजे राहिलंच, याची काही गॅरंटी. पण मग आले पाहिजे तिथं. काय असतं, आपल्या जवळ येत म्हणून आपल्याला कळत नाही हो, पण आलं पाहिजे तिथं, तीर्थावर स्नान केलं पाहिजे. ऐका, म्हणून 12 वर्षांनी येणारा कुंभमेळा. खरं तर आपल्या नाशिकमध्ये आता 2027 मध्ये येईल. काहींच्या जीवनामध्ये कुंभमेळा आलाच नाही दादा. काही काही आले आले मेले, नाही आला कुंभमेळा. खरंच काहींच्या जीवनात एकदा दोनदा आला. काही इतके भाग्यवान इथे तो बसलेल्यांपैकी की त्यांच्या जीवनामध्ये 4-5 वेळा कुंभमेळा येऊन गेला. आता आता ना का आठवू, तुम्ही घरी गेले की निवांत आठवा आपल्या जीवनात कुंभमेळा किती वेळा आला, आपण आंघोळीला किती वेळा गेलो, हे आठवलं पाहिजे तुम्हाला. म्हणून पहिला पर्वकाळ 12 वर्षांनी येत असतो. त्याचं नाव आहे सिंहस्थ पर्वणी. ऐकताय ना तुम्ही सगळे? हा, व्यवस्थित. दुसरा पर्वकाळ माणसाच्या आयुष्यामध्ये 60 वर्षांनी येत असतो. 60 वर्षांनी येणारा पर्वकाळ, त्याचं नाव आहे कपिलषष्ठी. किती वर्षांनी येते कपिलषष्ठी? 60 वर्ष. काहींच्या जीवनात येत नाही महाराज, काहींच्या जीवनात एकदाच येते आणि काहींच्या जीवनात दोनदा येते. आता काही काही स्टँडर्ड वर्ग इथं अभ्यास करणारे, गणिती अभ्यास बसलेले असतील, ते म्हणतील ताई येत नाही, मान्य, एकदा येते, दोनदा कस काय येलो? महाराज म्हणतात शतवर्षाची गणना, 100 वर्षाचं आयुष्य, दोनदा यायला 120 वर्ष जगण्याची गरज आहे. मग संत खोटं बोलतात का? अजिबात नाही. 100 वर्षात सुद्धा दोनदा येऊ शकते. कशी ती ऐका. योगायोगाने ज्या वर्षी तुम्ही जन्माला आलात त्या वर्षी जर कपिलषष्ठी असेल तर ती एकदा, आणि योगायोगाने तुम्ही 60 वर्ष जगला तर पुन्हा कपिलषष्ठी आली तर ती दोनदा. म्हणजे काहींच्या जीवनात दोनदा, काहींच्या जीवनात एकदा आणि काहींच्या जीवनात येत नाही. दुसरा पर्वकाळ 60 वर्षाने येतो, त्याचं नाव कपिलषष्ठी. तिसरा पर्वकाळ माणसाच्या आयुष्यामध्ये 71 वर्षांनी येत असतो आणि 71 वर्षांनी येणारा पर्वकाळ, त्याचं नाव आहे अर्ध उदय पर्व. ऐकताय ना तुम्ही? अर्ध उदय पर्व. त्याचंही तसंच आहे. काहींच्या जीवनात येत नाही, काहींच्या जीवनात एकदा आणि काहींच्या जीवनात दोनदा येत असतो. आता मी तुम्हाला 3.5 पर्वकाळापैकी किती पर्वकाळ सांगितले? 3. अर्धा माझा सांगायचा राहिला. आपण तू जरा वेळ बाजूला ठेवू, तुमच्या किती लक्षात राहिलं ते पाहू आणि मग मी पुढचं बोलते. नाही तर कशाला व्यर्थ बडबड करू. ऐका, सगळे लक्षपूर्वक ऐकताय ना? पहिला पर्वकाळ 12 वर्षांनी येतो, त्याचं नाव काय? जोरात बोला ना जरा. कुंभमेळा. अगदी बरोबर. दुसरा पर्वकाळ 60 वर्षांनी येतो, त्याचं नाव? क्या बात है. तिसरा पर्वकाळ 71 वर्षांनी येतो, त्याचं नाव? अर्ध जरी लक्षात राहिलं तरी बरं आहे. अर्ध उदय पर्व. बर का? अर्ध उदय
पर्व ऐकताय ना, हे 3 पर्व काळ येतात किंवा येत नाही. तुमच्या एवढं लक्षात राहिलं हेच माझ्यासाठी खूप झालं, खूप झालं. 3 पर्व काळ येतात किंवा येत नाही, पण 3.5 पर्व काळापैकी अर्धा पर्व काळ महाराज माझा जो सांगायचा राहिलाय ना, तो प्रत्येकाच्या जीवनात येणार म्हणजे येणार. आणि त्या अर्ध्या पर्व काळाचं नाव आहे प्रथम वर्ष श्राद्ध. एखादं म्हणलं मला ताई वर्ष श्राद्ध अजिबात आवडत नाही, तरी येणार. आवडलं तरी येणार, नाही आवडलं तरी येणार. आता ऐका, याला पर्व काळ का म्हटलं? माणूस गेल्यानंतर 10 दिवसांनी जो विधी होतो त्या विधीचं नाव काय? दशक्रिया विधी, अर्थात 10. आता 10व्याला कोणतं दान करावं, 11व्याला कोणतं दान करावं, 12व्याचा विधी कसा करावा, 13व्याला कोणतं दान करावं, मासिक श्राद्ध कसं करावं, वर्ष श्राद्ध कसं करावं. ऐका बरं का, दशक्रिया विधीच्या दिवशी कुटुंबाने 3 प्रकारचं दान केलं पाहिजे. कोणतं कोणतं व्यवस्थित ऐका. पहिलं दान पिंडदान. 10व्याच्या दिवशी सगळ्यात जास्त महत्व कशाला आहे? पिंडदानाला आहे. तुम्ही बघा 10व्याला गेले ना, 10व्यावरून घरी जा, घरातले तुम्हाला विचारणार नाही जेवायला काय केलं होतं. हा, घरातले काय विचारतात? हा, कावळा शिवला का, तुमच्या भाषेत, अर्थात पिंड घेतला का. कारण 10व्याच्या दिवशी सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे? पिंडदान. म्हणून पहिलं दान करावं पिंडदान, दुसऱ्या क्रमांकाचं दान करावं ज्ञानदान. 10व्याला प्रवचन कंपल्सरी असलंच पाहिजे. का असावं? त्याचं कारण आहे, तो विधी चालत असतो. जर प्रवचन नसलं तर तुम्ही रडगाग करतात, तुमच्या रडण्यामुळे तो आत्मा दुःखी होतो, पिंडाला अडचण येते. ते येऊ नये याच्याकरता 2 शब्द भगवंताचं ज्ञान तिथं असणं गरजेचं आहे, म्हणून ज्ञानदान. आणि 3ऱ्या क्रमांकाचं दान अन्नदान. आणि 10व्याला सगळे आत्पेष्ट आलेले नातेवाईक सगळे सोयरे, तुम्ही सगळ्यांनी एक दान करायचं असतं. कोणतं ऐका, तुम्ही सगळ्यांनी एक दान करायचं असतं, त्याचं नाव आहे तिळदान. दिली तिलांजली, कुळ नाम रूपाशी, त्याच्या कुळाला नामाला रूपाला तिलांजली व्हायची. हे झालं 10व्याचं दान. 11व्याला बलिदान करावं, 12व्याला गोदान करावं, 13व्याला पुन्हा अन्नदान करावं. मराठवाडा विदर्भामध्ये सगळ्या लोकांना बोलवतात 13व्याला, आपण नाही सगळ्यांना, पण निदान 13 जण तरी बोलवावेत, त्यांना यथाशक्ती दान द्यावं. 13व्याच्या विधीला अन्नदान करावं. मग पुढे मासिक श्राद्ध. प्रत्येक महिन्याला एक वर्ष श्राद्ध असतं, प्रत्येक महिन्याला, मासिक श्राद्ध असतं प्रत्येक महिन्याला. मग त्या मासिक श्राद्धाला काय करायचंय? त्यांच्या नावाने एक उपास करू, जेवू घालायचा. पण जेवू घालण्याच्या अगोदर ज्ञानेश्वरीतला 12वा किंवा 18वा अध्याय वाचावा. नाही शक्य झालं तर गीतेचा 15वा अध्याय म्हणावा. नाही शक्य झालं तर हरिपाठ म्हणावा. नाही शक्य झालं तर रामकृष्णारी म्हणावं. आणि मग त्याला जेवू घालायचं. असा एक महिना गेला की तुम्ही मला सगळे सांगा, वर्ष श्राद्ध किती महिन्याने येतं? चुकलं उत्तर, 12 चुकलं. तिथीनुसार पाहिलं ना दादा, 11.5 महिन्यांनी येत असतं. मुलं शांत बसवा थोडी. 11.5 महिन्यानं वर्ष श्राद्धाचा विधी येत असतो. ऐका बरं का, म्हणजे आजचा विधी. आजच्या दिवशी कुटुंबाने 3 प्रकारचं दान करावं. कोणतं कोणतं व्यवस्थित ऐका. वर्ष श्राद्धाच्या दिवशी कुटुंबाने पहिलं दान करायचंय, त्याचं नाव आहे पिंडदान. पण वर्ष श्राद्धाचं पिंडदान हे त्याच्या राहत्या घरी झालं पाहिजे. हा, तुम्ही ज्ञानदान अन्नदान कुठेही करा, चालतं, पण त्याचं शेवटचं पिंडदान त्याच्या राहत्या घरी झालं पाहिजे. कारण पिंडदान जर व्यवस्थित झालं नाही तर पितृदोष मागे लागत असतो. आणि पितृदोष जर मागे लागला तर 33 कोटी देवाची सेवा करून पितृदोष जात नाही. पितृदोष जाण्याकरता पितृ तृप्त करावे लागतात, आणि पितृ तृप्त करण्याकरता पिंडदान विधी करावा लागतो. म्हणून आजच्या दिवशी पहिलं दान करायचंय पिंडदान, 2ऱ्या क्रमांकाचं दान करायचंय ज्ञानदान. कीर्तन असलंच पाहिजे. माझं ठेवा असा माझा आग्रह नाही, पण कोणाचंही ठेवा, पण ठेवणं गरजेचं आहे. काही लोक येतात आबा, काही लोक म्हणतात ताई कीर्तनाला फार खर्च आहे हो, गायक वादक कीर्तनकार किती पाकिट द्यायला लागत आहे. तुम्ही पाकिटांचं कीर्तन करायचा विचार करतात महाराज? अरे आहे ती प्रॉपर्टी आई बापाने तुमच्या नावावर करून दिली, राहत घर तुमच्या नावावर केलं, मग वर्ष श्राद्धाच्या दिवशी तुम्ही मन मोकळ्यानं दान केलं पाहिजे. 100% दान केलं पाहिजेत महाराज. हा कार्यक्रम, हा सोहळा आहे तो उत्तमात उत्तम केला पाहिजे, चांगल्यात चांगला केला पाहिजे. आणि म्हणून 2ऱ्या क्रमांकाचं दान करायचंय, त्याचं नाव काय? ज्ञानदान. लक्षात ठेवा, आजच्या दिवशी कुटुंबाने फक्त दान करायचं, कोणाचंही दान घ्यायचं. ऐकताय का सगळी मंडळी? कुटुंबातली इथंच बसले ना, आहे ना इथं पुढे? तुम्ही सगळ्यांनी आजच्या दिवशी दान करायचं, पण कोणाचंच दान घ्यायचं नाही. हे टॉवेल टोपी, साडी पातळण, दुखवटे अजिबात घ्यायचे नाही. का घ्यायचे नाही? तुम्ही जर दुखवटे घेतले तर केलेलं सगळं दान वायाला जात असतं. म्हणून कोणाचेच दुखवटे घ्यायचे नाही. आपलं आता असं चाललंय, श्राद्ध करीती पितरांची उसने फेडीती
लोकांचे एकमेकाचं याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी आख्या टोप्या घातल्या तुम्ही, दुसरं काही केलं नाही. हा? आबा लोक दुखवेट्याचे टॉवेल आणतात. मी फार निरीक्षण करणारी बाई आहे. मी कधी कधी गाडीत बसते मग एवढाच टॉवेल असतो, एवढाच. धडतोंड पुसायच्या लायकीचं नाही, गाडी पुसायच्या सुद्धा लायकीचं नाही. आणतात कशाला काही कळत नाही. मी तर म्हणते बंद केलं पाहिजे दादा. एक सांगू तुम्हाला, दुखवटे आणू नका. काही लोक म्हणतील ताई मोकळ्या हाताने कसं काय यायचं वर्ष, मोकळ्या हाताने यायचं, काय द्यायचं ते सांगताय का? जेवढ्या किमतीची टॉवेल टोपी आणतात, जेवढ्या किमतीची साडी पातळ आणतात, तेवढी किंमत एखाद्या पाकिटात टाकायची. ते सगळे पाकिटे एकत्र करायचे आणि इथं आणून द्यायचे. काय करायचं महाराज त्याचं ऐका. सगळे पाकिटे एकत्र करून या माऊलीच्या नावाने विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथन करता एक पावती फाडून घेऊ महाराज. हे होईल पुण्य. पण गोण्याची गोण्या साठल्या घरी टॉवेल टोप्यांनी. 10व्याची वर्ष श्राद्धाला न वर्ष श्राद्धाची जागरणाला जागरणाची गोंधळाला अख्खा गोंधळ केला तुम्ही, दुसरं काहीच म्हणून नका देऊ. ऐका, पहिलं दान पिंडदान, दुसरं दान ज्ञानदान, तिसरं दान अन्नदान केलं पाहिजे. मग कुटुंब मला विचारेल ताई आम्ही पिंडदान केलं, आम्ही ज्ञानदान केलं, आम्ही अन्नदान केलं, आम्हाला काय मिळणार? तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा. तुमच्या कुळाचं कल्याण पित्रांच्या आशीर्वादात. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरिपाठातलं एक महाराज किती सोपं सांगितलं. तुम्ही जर हरिपाठ केला तर पूर्वजांना सुद्धा गती मिळाल्याशिवाय राहत नाही, त्यांचा मार्ग सोपा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अशा 3 प्रकारचं दान तुम्हाला आजच्या दिवशी करायचंय. आता व्यवस्थित ऐका. याला पर्व काळ का म्हटलं ऐका बरं का. हे सगळं दान झालं ना महाराज की बरोबर 11:30 ते 12:30 दरम्यान त्या आत्म्याला तो परमात्मा विचारतो की तू 50 वर्ष जगला, 60 वर्ष जगला, 70 वर्ष जगला, वर्षभराचं दान तुझ्या कुटुंबाने अगदी चांगलं केलं, वर्ष श्राद्ध सुद्धा चांगलं केलं, पण आता तुला कुठं जायचं? ऐका बरं का. वर्ष श्राद्धाच्या दिवशी विचारतो तुला कुठं जायचं. 2 मार्ग आहे, एक नरकाचा आहे आणि दुसरा स्वर्गाचा आहे. तुला कुठं जायचं? आणि ते काय म्हणतं मला, हा स्वर्ग, भामट्यातल्या भामट्याला सुद्धा स्वर्ग पाहिजे, हा चोरट्याला सुद्धा. ते म्हणतो मला स्वर्गात जायचं. मग देव विचारतो ऐक, गळ्यात माळ घातली का, कपाळाला गंध लावला का, कधी पंढरपूरला गेला का, कधी त्र्यंबकेश्वरची वारी केली का, कधी हरिपाठ केला का, कधी काकडा भजन केलं का, कधी दारात आलेल्या चहा पाजला का, कधी वर्गणी सप्त्याला दिली का, कधी संत भोजन तुझ्या दारात होतं का. ते म्हणलं देवा याच्यातलं काही जमलं नाही, पण कोटीचा बंगला बांधला, लाखो रुपयाची गाडी घेतली. देव म्हणले याच्यातलं काही जमलं नाही, मग तुझी जागा 100% कुठे आहे? नरकात. पण तोच जर देवाला म्हटला देवा प्रपंच फाटका होता, घर बांधता आलं नाही, गाडी घेता आली नाही, पण देवा गळ्यातली माळ कधी काढली नाही, कपाळाचा गंध कधी पुसू दिला नाही, त्र्यंबकेश्वरची वारी कधी चुकवली नाही, पंढरपूरची वारी कधी चुकवली नाही, गावातला सप्ता कधी चुकवला नाही, वर्गणी सगळ्यात पहिल्यांदा दिली असेल देवा, दारात आलेल्या भिकाऱ्याला कधी अन्नदान केल्याशिवाय मी पाठवलं नाही, घरामध्ये एकदा तरी संत भोजन असायचं, देवा हे सगळं केलं, पण प्रपंच नेटका नाही, प्रपंच फाटका झाला. देवानं सांगितलं मला सांगायची गरज नाही, तुझी जागा 100% स्वर्गात नाही. महाराज मी का सांगते माहितीये का, देव मेल्यानंतर वर्ष श्राद्धाच्या दिवशी प्रश्न विचारतात, पण संतांचे आमच्यावर इतके उपकार आहे की संत आम्हाला जिवंतपणीच साथ मात्र त्या ठिकाणी सावध करतात आणि जिवंतपणीच विचारतात तू इथं आल्यानंतर विठ्ठल आठवला का, येथे येऊन केले काही विठ्ठलू नाही आठविला. महाराज संतांचे आपल्यावर इतके उपकार आहे की संत आपल्याला जिवंतपणी सावध करतात आणि ते म्हणतात तुम्ही इथं आलात. इथं म्हणजे कुठं? नांदुर्डीला. हा मृत्यू लोकात तुम्ही आलात, हे महत्वाचं आहे बरं का. तुम्ही इथं आलात
मृत्यूलोक तुम्हाला मिळाला. खरं तर या दोन्ही गोष्टी फार महाराज दुर्लभ आहे. कोणत्या कोणत्या? एक मृत्यूलोक आणि दुसरी मृत्यूलोकात मिळालेला नरदेह. त्याला घ्या ना मांडीवर. दुर्लभ आहे. काहींना नुसता मृत्यूलोक मिळाला पण नरदेह मिळाला नाही. काहींना नरदेह मिळाला पण मृत्यूलोक मिळाला नाही. आणि महाराज एक सांगू का, या मृत्यूलोकाची या नरदेहाची अपेक्षा सामान्याचं जाऊ द्या पण देवानं सुद्धा केली, देवाला मिळाला नाही. महाराज म्हणतात स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. देवानं सुद्धा इथं येण्याची इच्छा केली. दादा मला सांगा हो, स्वर्गात काही कमी आहेत का? काही कमी आहेत का स्वर्गात? तुम्ही म्हणा ना ताई आम्ही कुठं जाऊन आलोय. बरं ऐका, मी सांगते स्वर्गात काय काय आहे सांगते, पण तुम्ही अजिबात असं समजू नका की कांचनताई जगताप स्वर्ग रिटर्न आहेत की काय. नाही तर तुम्ही म्हणाल ताई तुम्ही गेल्या होत्या का स्वर्गात? मी पण नाही गेली स्वर्गात, पण आमच्या ज्ञानोबराईचे आमच्यावर उपकार आहेत महाराज. आमचे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत सांगतात स्वर्गात काय काय आहे. जेथे महासिद्धीची भंडारे अमृताची कोठारे जी गावी खिल्लारे कामधेनूची. कामधेनू महासिद्धीची भंडार अमृताची कोठार सगळं स्वर्गात. पण त्या स्वर्गातल्या देवाला सुद्धा इथे यावं वाटलं, इतका दुर्लभ आहे. मग तुम्हाला आम्हाला हा दुर्लभ नरदेह मिळाला, कशासाठी मिळाला हे आम्हाला कळणं अत्यंत महत्वाचं आहे. महाराज म्हणतात नरदेह दुर्लभ जाणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तर यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. महाराज म्हटले दुर्लभ आहे, अत्यंत दुर्लभ आहे आणि तो तुम्हाला आम्हाला मिळालाय. फक्त कशासाठी मिळालाय हे बहुतांशी लोकांना कळालं नाही. इतका सुंदर देह मिळालात महाराज, पण कशासाठी भगवंताने दिला ऐका. देवे दिला देह भजन गोमटा की भोजना गोमटा? भजन. मला कळालं, तुम्हाला कळालं की भोजनासाठी दिलंय की भजनासाठी. बाबा जे बरोबर राईट 10:30 वाजता इथे येऊन बसले ते भजनासाठी आले, आणि जे बरोबर 12च्या टायमिंगला आले ते भोजनासाठी आले. कारण 12ला येणाऱ्यांची संख्या वेगळी आहे आणि 10:30ला येणाऱ्यांची संख्या वेगळी आहे. सध्या लोक भोजनासाठी येतात पण भजनासाठी येत नाही. पण परमेश्वराने सुंदर असा देह भगवंताचं चिंतन करण्याकरता दिलाय महाराज. आयुष्यातला प्रत्येक क्षण त्या भगवंताच्या चिंतनात घातला पाहिजे. नाही काही जमलं ना तर आपल्याला साधं भजन तरी म्हणता आलं पाहिजे. कसं गोड भजन करायचंय. राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे चिंतनामध्ये भजनामध्ये घालवणं अत्यंत महत्वाचं आहे. थोडा इको राहू द्या. तुम्ही सारखं सारखं आवाजाची कमी जास्त पण करतात. मृत्यूलोक तुम्हाला मिळाला, देवाने अपेक्षा करीतील देवाला मिळाला नाही. तुम्ही आम्ही इथं आलोत आणि इथं आल्याच्या नंतर निरोपराय म्हणतात तुम्हाला विठ्ठल आठवला का? पण माणसाला सगळं आठवतं पण नेमकं देव आठवत नाही. हे दुर्भाग्य आहे आपलं, बरोबर आहे की नाही? सगळं एखाद्या बाईच्या जवळ बसले ती म्हणते पहिलं काहीच नव्हतं ताई, झोपड्याचा बंगला केला, तिला ते आठवतं पण नेमकं विठ्ठल आठवत नाही. हो बघा ना तुम्ही
किती बँक बॅलन्स आहे सगळं माहिती आहे, किती प्रॉपर्टी आहे सगळं माहिती आहे, सगळं आठवतं, पण विठ्ठल आठवत नाही. आणि एक सांगू तुम्हाला, तो जर आठवत नसेल, त्याचं नाव जर मुखाला येत नसेल, तर महाराज म्हणतात करण ते कपाळ ज्याचे नाम नाही वाचे, ज्याच्या वाचेला परमेश्वराचं चिंतनच येत नाही, तो आठवतच नाही, तर तो करंट आहे. मग महाराज म्हणतात इथे येऊन तुम्हाला विठ्ठल नाही आठवला, तुम्ही अभागी आहात. का? कारण मोहामध्ये तुमचं पतन झालंय. हे महाराज अभंगाच्या अरे मोडा भाग्यहीना, अरे मोडा भाग्यहीना, भाग्यहीना, अरे मोडा भाग्यहीना, तेलासी पतना मोह भरे, तेलासी पतना मोह भरे, अरे मोडा भाग्यहीना, अरे मोडा आहारी मुडा भाग्यहीना निलासी पतना मोह भ्रमे. महाराज म्हटले इथे आलात, विठ्ठल नाही आठवला, भाग्यहीन ठराल, कारण मोहामध्ये तुमचं पतन झालंय. आणि एकदा का मोहात पतन झालं आणि इथून जर तुम्हाला सुटका नाही करता आली, तर महाराज म्हणतात या प्रवाहामध्ये तुम्ही गुंताल. हे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. केन सुटका काहे, केन सुटका काहे, नाही केली सुटका काही, नाही केली, नाही केली, नाही केली सुटका काहे, नाही केली सुटका नाही केली सुटका काही, नाही केली सुटका काही. येची प्रवाही, येची प्रवाही, येची प्रवाही पडिला, येची प्रवाही, येची प्रवाही, येची प्रवाही पडिला, अरे मुड भाग्यहीना. क्या बात आहे, वा. नाही केली सुटका काही, हे प्रवाही पडिला. महाराज म्हटले इथे तुम्ही आलात, विठ्ठल नाही आठवला, कदाचित तुम्ही भाग्यहीन ठराल, मोहामध्ये तुमचं पतन होईल, आणि तिथून जर तुम्हाला सुटका नाही करता आली, तर पुन्हा या प्रवाहामध्ये अटकाल. जड भरत राजा हरणी गर्भी गेला, घाला तो घातला वासने. जसा तो वासनेत अटकला, तसं प्रपंच रूपी वासनेमध्ये आपण अटकू. आणि इथंच जर अटकून राहिलो तर आयुष्याचं सोनं नाही हो, आयुष्याची माती होईल. मग माती करायची नसेल तर जीवनामध्ये कर्म चांगलं करा, आणि कर्म जर चांगलं करायचं असेल तर जिवंतपणे आई बापाची सेवा करा, आणि गेल्यानंतर सुद्धा त्यांची सेवा करा. कारण आई गेल्यानंतर पुन्हा परत मिळत नाही, वडील गेल्यानंतर पुन्हा परत मिळत नाही. जगाच्या बाजारामध्ये सगळं विकत मिळतं, पण आई वडील विकत मिळत नाही. ज्याची आई गेली त्याला आईची किंमत विचारा महाराज. आपल्या जीवनातनं आई निघून जाणं म्हणजे आपल्या जीवनातलं प्रेम संपत असतं, आणि आपल्या जीवनातनं वडील निघून जाणं म्हणजे आपल्या जीवनातला आधार संपत असतो. आधाराचं नातं पितृत्व आहे, आणि प्रेमाचं नातं मातृत्व आहे. नाही काही जमलं तर जिवंतपणे त्यांना सांभाळा. आज 4-4 मुलं असताना सुद्धा आईबाप वेगळे राहताना दिसत आहेत. मौली विचार करण्यासारखी गोष्ट आहे. का आईबापाने आमच्यासाठी काहीच केलं नाही? तुम्हाला एक सांगू, जगातला 1 नंबरचा भिकारी माणूस कोण आणि 1 नंबरचा श्रीमंत माणूस कोण? माझ्या दृष्टीने सांगते तुम्हाला, ऐका. कोटी रुपयाचा बंगला आहे, लाखो रुपयाची गाडी आहे, 5 पक्वान्नाचं जेवण आहे, सगळ्या प्रकारची प्रॉपर्टी त्याच्याकडे आहेत, पण आईबाप जिवंत असून सुद्धा त्याच्या घरात राहत नाही. त्याच्यासारखा भिकारी या जगात दुसरा कोणी नाही. जगातला 1 नंबरचा श्रीमंत माणूस कोण? अरे ज्याची झोपडी आहे, त्याला घर नाही व्यवस्थित बांधता आलं, सगळा शेतीवर उदरनिर्वाह आहेत महाराज, काही व्यवस्थित कमवता येत नाही, पण तरी सुद्धा मरेपर्यंत आईबाप व्यवस्थित सांभाळतो. त्याच्या इतका श्रीमंत या जगात दुसरा कोणी नाही.
घरी गेले की व्यवस्थित निरीक्षण करा, आपण श्रीमंत आहोत की गरीब आहोत. आपापले आईबाप सांभाळा, मुलांवर चांगले सुसंस्कार करा, संस्कृतीची जोपासना करा, हिंदू धर्माचं पालन करा. आयुष्य फार सुंदर आहे. असं केलं तरच आयुष्याचं सोनं होईल. भगवंताचं चिंतन आलं तरच सोनं होईल. अन्यथा महाराज म्हणतात, जर तुम्हाला इथे येऊन चिंतन करायला आलं नाही आणि तुम्ही जर याच राहटगाडग्यात अटकून राहिलात तर आयुष्याची माती होईल. हे ए गेली माती आयुष्या नियम गेली माती आयुष्या गेली माती आयुष्या गेली माती आयुष्या येडा म्हणे लावून हात येडा म्हणे लावून हात गेली माती आयुष्या गेली माती आयुष्या निळामणी लावून हाती केली माती आयुष्याची. निळोबाऱ्यांनी याच्यावर शेवट केला आणि या निळोबा महाराजांनी याच्यावर शेवट केला. खरं तर वास्तविक आहेत. हे आपल्यासाठी निळोबारायचं आहेत, हे आपल्यासाठी तुकोबारायचं आहेत, हे आपल्यासाठी संतच आहेत. कशावरून? कारण ते संतांची प्रमाण इतके गोड गातात. म्हणजे ही सगळी आमचे गायक वृंद आमच्यासाठी संतच आहेत असं म्हणायला हरकत नाहीयेत. म्हणून ऐका, निळोबाराय म्हणतात की तुम्हाला या सगळ्या गोष्टी नाही जमल्या तर आयुष्याची माती होईल. मग आयुष्याची माती करायची नसेल, सोनं करायचं असेल तर एकच काम करा, हाताने टाळी वाजवा आणि म्हणा, ज्ञात आहे तरी देखील कैलासवासी सौभाग्यवती कृष्णाबाई दिनकर दाभाडे यांच्या प्रथम वर्ष श्रद्धा निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांच्या पाश्चात असलेला त्यांचा परिवार, त्यांचे पती श्री दिनकर जबाजी पाटील दाभाडे, त्याच पद्धतीनं त्यांचे दीर नवनाथ जबाजी पाटील दाभाडे, तसंच संभाजी जबाजी पाटील दाभाडे, तसंच मीननाथ जबाजी पाटील दाभाडे, तसंच त्यांचा मुलगा श्री स्वप्नील दिनकर दाभाडे, सुनबाई सौभाग्यवती रुपाली स्वप्नील पाटील दाभाडे, तसंच त्यांची नणंद उज्ज्वला भाऊसाहेब पाटील चिकणे, तसंच भाऊसाहेब रंगनाथ पाटील चिकणे, त्याच पद्धतीनं त्यांच्या मुली सौभाग्यवती सोनाली निलेश पाटील पाचोरे, शीतल किरण पाटील गव्हाणे, गीतांजली अनिल पाटील गव्हाणे, त्यांची जावई. खरं तर हा समस्त दाभाडे परिवार, या परिवारानं आज या ठिकाणी गोड असा कीर्तनासारखा कार्यक्रम ठेवला. सर्वप्रथम या दाभाडे परिवाराचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. मी अनेकदा सांगत असते, कीर्तन ठेवायला भाग्यवान पाहिजे, ऐकणारे भाग्यवान पाहिजे, सांगणारे भाग्यवान पाहिजे. ज्यांनी या कीर्तनासाठी निमंत्रित केलं ते आदरणीय आमचे चंद्रकांत पाटील दाभाडे आणि आदरणीय खरं तर आमच्या चंद्रकांत भाऊंनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं. भाऊंचा स्वभाव फार गोड आहेत. म्हणजे इतकी काळजी कीर्तनकाराची शक्यतो येईपर्यंत काळजी घेतात, पण नाश्त्याची वगैरे काळजी घेत नाही. पण आमच्या नाश्त्यापासून चहापासून तर अगदी आता सोडून देईपर्यंत काळजी घेतील अशी अपेक्षा व्यक्त करते. चंद्रकांत भाऊ, तुमचं मनापासून ऋण व्यक्त करते. अतिशय अप्रतिम नियोजन आपण केलं, गोड असं नियोजन. जरी लाईट गेली असेल पण आपण इतकी धावपळ केली आणि मात्र या ठिकाणी सगळी सुविधा निर्माण करून दिली, म्हणून आपलं मनापासून ऋण व्यक्त करते. निमंत्रित करणारे भाग्यवान पाहिजे. आणि ज्या माऊलीच्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तन होतं त्याही भाग्यवान होते असं म्हणायला हरकत नाही. कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये खरं तर आजचा हा मंगळवार आणि मंगळवारच्या दिवशी
या मातोश्रीचं श्राद्ध आलं हे भाग्याचं लक्षण आहे. कारण भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाही रघुनंदन. खरं तर सौभाग्यवती होऊन मरण येणं फार भाग्याचं लक्षण असतं. आपल्या डोक्यावरचं कुंकू ते आपल्या सोबत घेऊन गेल्यात, मग भाग्यवान माऊली आहेत. आणि मात्र महाराज म्हणतात भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. परमात्मा देखील त्याची वाट पाहत असतो. पुनश्च एकदा दाभाडे परिवाराचं ऋण व्यक्त करून कैलासवासी सौभाग्यवती कृष्णाबाई दिनकर दाभाडे यांना भगवान परमात्माची रशी शांती प्राप्त करून देऊ ही प्रार्थना भगवंताच्या चरणी करते. तसंच संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरच्या वतीनं आणि वारकरी संप्रदायाच्या वतीनं या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. या कार्यक्रमाला ज्यांची साथसंगत लाभली आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्राचं वैभव वारकरी संप्रदायाचं वैभव असणारे गायनाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण आमचे रोदास साबा या ठिकाणी उपस्थित झाले. बाबांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. आबा खरं तर मनापासून आपलं या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य कायमस्वरूपी आमच्या समवेत असणारे आमचे विशालजी महाराज नन्नावरे, आवाजात गोडवा आहेत, उंच आवाज आहेत, असे असणारे विशालजी महाराज त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण वारकरी संप्रदायाचं भूषण खरं तर संप्रदायाला धरून चालणारे बोलणारे असे असणारे आदरणीय आमचे प्रकाशजी महाराज त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या समवेत आलेले आमचे संदीपजी महाराज त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य गोड असा मृदुंग वाजतो, अगदी मात्र काटकोण आहे शरीराने पण मृदुंग वाजवायला अगदी ताकदीचे आहेत असं म्हणायला हरकत नाही, असे असणारे आमचे स्वप्नीलजी महाराज रसाळ, नाव मोठं आहेत, नाशिक जिल्ह्याचं वैभव आहेत, असे असणारे आमचे स्वप्नील महाराज त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण आपल्याच परिसराचं भूषण असणारे मृदुंगाचार्य गावची जावई का क्या बात आहे, जावायचा वेगळाच थाट असतो जाऊया. आदरणीय बाळा महाराज गोड वाजवतात, सगळ्यांना सांभाळून घेतात, स्वभाव देखील गरीब आहेत. आता तुम्हाला चांगलाच अनुभव आला असेल, पण असं आमचे बाळा महाराज त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. हे सगळे टाळकरी गुणीजन मंडळी सगळे गावातलेच आहात ना, आपलं देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. अगदी हार्मोनियम वादक आमचे दादा तुमचंही मनापासून ऋण व्यक्त करते. चोपदारही छान आहेत, मला आवडलेत. खरं तर त्यांनी मला जपून आणलेत, आता जपून नेतील अशी अपेक्षा व्यक्त करते. त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय आमचे विनयकरी दादा आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. साऊंड सिस्टीमही छान होती, ऑपरेटिंगही अप्रतिम होती. खरं तर लाईट कमी जास्त होत होती, त्याच्यात त्यांचाही दोष नव्हता. दादा आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. आमचे यूट्यूबचा चॅनेल गजर हरिनामाचा आपण सगळे बघतात ना कीर्तन, आता हे आपलं सगळं कीर्तन त्याच्यावर दिसणार आहे. सगळ्यांनी सबस्क्राईब करा, सगळ्यांनी बघाल ना घरी गेल्यावर. इंस्टा वगैरे पाहत बसण्यापेक्षा जरा कीर्तन ऐका. आणि गजर हरिनामाचा चॅनेलचं नावच गजर हरिनामाचं आहे, म्हणजे संप्रदायाला धरून चॅनेल आहेत म्हणून हा चॅनेल सगळ्यांनी मात्र त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. दादा आपलंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते, आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करते. खरं तर 1 वाजलाय, मी तुम्हाला मगाशी म्हटले ते 12:15 आवरेल, पण आमच्या चंद्रकांत भाऊंचा फोन आला, ताई 1 वाजता सोडा. मग आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आज्ञा पाळली आपली, आणि म्हणून बरोबर राईट 1 वाजता माझा कार्यक्रम मी या ठिकाणी आटोपते. आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. सर्वांना विनंती आहे, जेवढ्यांना 2 हात आहे तेवढ्यांनी 2 हात वरती करायचे.